फलंदाजाचं नाव सांगा. जे काही विसापूर संघाकडून बघायला तर सलामीचे फलंदाज आलेले आहेत. रोहन आणि ऋषी स्ट्राईकवरती पाहायला भेटेल. रोहन तसेच नॉन स्ट्राईकवरती असेल तर ऋषी. बघूया आपल्या संघाची धावसंख्या कुठपर्यंत नेऊन पोहोचवतात. किती मोठा लक्ष ठेवतात ते शिवतीच्या संघाकडे. हा सामना सुद्धा 3 षटकाचा राहिला आणि 3 गोलंदाजी कंपल्सरी असतील. वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून सुद्धा पहिले षटक क्रमांक पहिलं घेऊन आलेले आहेत ते रोशन भेलोसेची की चांगल्या प्रकारची गोलंदाजी त्याची फलंदाजी ऑलराऊंडरचा पद पूर्ण करतात. ते रोशन आपल्याला पाहायला भेटतील गोलंदाजी ट्रॅकवरती. तर सामन्याला सुरुवात करा. वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून सुद्धा पहिले षटक घेऊन आलेले ते रोशन आणि स्ट्राईक होते आपल्याला पाहायला भेटेल. रोहन आणि तसे नॉन स्ट्राईकवरती असतील तर ऋषी. तर सामन्याला सुरुवात करा. पहिला चेंडू असेल राईट राऊंड विकेटचा मारा करेल रोशन रोहनसाठी. पहिला चेंडू अतिरिक्त धावा असेल. अतिरिक्त धावाच्या मदतीने स्वतःचं नाही खातं पण संघाचं खातं सुद्धा. चला संघाची धावसंख्या झाली ती 2 धावा. दोन चेंडू आणि 2 धावा. पहिला अतिरिक्त फेकला पण चांगला कमबॅक पाहायला भेटला रोशनच्या माध्यमातून. जे काही एक निर्धाव चेंडू फेकलेला आणि 1 धावा खर्च केलेला आहे. संघाची धावसंख्या झाली 2 चेंडू आणि 2 धावा. लॉस ऑफ 0 विकेट. फर्स्ट ओव्हर प्रोग्रेस. परत एकदा गोलंदाजीसाठी सज्ज होतो. या असेल हा निर्धाव चेंडूची मागता होती. चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतो आपल्या संघासाठी रोशन. ठीक आहे 3 चेंडूमध्ये तब्बल 2 धावा खर्च केलेला आहे ते रोशन याने. बघूया सामना कुठपर्यंत जातो. कारण गेलं तर इथं तर बघा गेलो तरी मोठ्या मोठ्या प्राणाची आवश्यकता असते. ह्याच्या पहिले जी पहिल्या सामन्यामध्ये 52 धावा त्याच्यानंतर 50 धावा असे मोठे मोठे लक्ष झालेले. हा चेंडू चांगला भिरकवलेला आहे. झेल बाद व्हायची संधी क्षेत्ररक्षक असेल तिथं. अरे झेल सुटतोय. कॅच छुटा सपना टुटा मुकद्दर रुटा और रन को भी लुटा. हे टोटल 2 धावाच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरसावेल. संघाची धावसंख्या झाली धावफलकावरती धावा होतात 4 धावा. देखील चांगल्या प्रकारची गोलंदाजी आपल्या संघासाठी करते पण इथे झेलबाद व्हायची संधी होती पण झेल सुटला आणि जीवनदान भेटलेलं आहे ते ऋषी. यायला बघूया आता किती मोठे प्रहार पाहायला भेटतात ऋषीच्या माध्यमातून. हा परत एकदा झेलबाद व्हायची संधी आणि आता कृपया ऋषीला जायलाच लागेल कारण की पहिले त्याला एक संधी भेटली होती पण त्याने पुरेपूर फायदा नाही घेतला. आता संघाची धावसंख्या स्थिरावलेली. संघाची धावसंख्या झाली 5 चेंडू आणि 4 धावा. आता मोठ्या प्रहाराची आवश्यकता असेल. आता स्ट्राईक येण्यावरती पाहायला भेटेल स्वप्नील. ऋषीची जागा घ्यायसाठी आले स्वप्नील. बघूया आता चांगल्या प्रकारची आपल्या संघासाठी फलंदाजीची आवश्यकता असेल कारण की आता इथे मोठ्या प्रहाराची आवश्यकता आहे. चांगल्या प्रकारची गोलंदाजी आपल्या संघासाठी करतोय तो रोशन. 5 चेंडूमध्ये तब्बल 4 धावा खर्च केलेली. एक गडीबाज सुद्धा केलेला आहे.
चला स्ट्राईक घेऊन स्वप्नील चांगला अलॉंग द कार्पेट शॉट असेल. हा चांगले क्षेत्ररक्षण होते आपल्याला आर्यनच्या माध्यमातून जे काही जोपर्यंत पकडते थ्रो करते थोडा फास्ट थ्रोची आवश्यकता असेल. एक धावाने समाधान करी षटक क्रमांक 1 संपतोय. संघाची धावसंख्या झालेली ती 5 धावा. लॉस ऑफ 1 विकेट फर्स्ट ओव्हर प्रोग्रेस. पहिले षटक संपलेलं आहे. संघाची धावसंख्या 5 आणि 1 गडीच्या मोबदल्यावर. चला परत एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती जी चांगल्या प्रकारची आपल्या संघासाठी गोलंदाजी करतो परम. हा पहिला चेंडू चांगला भिरकवलेला आहे. क्षेत्ररक्षण असेल पण आउट डिक्लेअर झोन मध्ये जाईल. हा डिक्लेअर झोन मध्ये गेलेला आहे चेंडू. एक धावा आणि संघाची धावसंख्या पुढे सरसावी. संघाची धावसंख्या झाली ती 6 धावा. पहिल्या चेंडूमध्ये 1 धावा खर्च केलेला परम याने चांगल्या प्रकारचे एक मोठा नाव मोठा सितारा आपल्याला गोलंदाजी ट्रॅकवरती पाहायला भेटेल. जे की एक त्यांचं नाव गाजलेलं आहे म्हणणेकर तालुक्यामध्ये. तेच गोलंदाजीसाठी सज्ज होते परम राठोड. आणि तसेच अंपायरिंगचं पण सुद्धा एक काम करतात ते जयराम राठोड. आणि आपल्याला मेन अंपायर नातिक. हा इथं निदा चेंडूची मागता होते. चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी परम. पहिला चेंडू ती 1 धावा खर्च केला. दुसऱ्या चेंडू निर्धार सुद्धा फेकलेला आहे. चांगल्या प्रकारची गोलंदाजी आपल्या शिवते संघाच्या माध्यमातून पाहायला भेटते. पहिलं चेंडू पहिलं षटक क्रमांक पहिले संपलं होतं. संघाची धावसंख्या झाली ती 5 धावा. आणि हा पुढचा चेंडू परत एकदा निर्धार चेंडूची मागता चांगल्या प्रकारची गोलंदाजी करते परम आपल्या संघासाठी. 3 चेंडूमध्ये तब्बल 1च धावा खर्च केले ते परमने. चला पुढचा चेंडू परत एकदा राईट मोर द विकेटचा मारा करेल. इथं परत एकदा निर्धार चेंडूची मागता होते. संघाची धावसंख्या स्थिरावलेली. संघाची धावसंख्या झाली धावफलक होती धावा होतात ते 6 धावा. लॉस ऑफ 1 विकेट सेकंड ओव्हर प्रोग्रेस. जे की चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतो आपल्या संघासाठी परम. मी पहिलेच बोलले एक मोठा नाव आहे मोठा सितारा आहे तो आपल्याला गोलंदाजी ट्रॅकवरती पाहायला भेटेल परम राठोड. 4 चेंडूमध्ये 1च धावा खर्च केलेला आहे. पुढचा चेंडू इथं परत एकदा निर्धार चेंडूची मागता संघाची धावसंख्या स्थिरावलेली. चला संघाची धावसंख्या झाली 6 धावा. आणि या षटक क्रमांक 22च्या रूपामध्ये 1 भेटेल. 1 धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या पुढे सरसावी. संघाची धावसंख्या झाली ती 7 धावा. षटक क्रमांक दुसऱ्या मधला लास्ट चेंडूचा खेळ बाकी. चांगल्या प्रकारची गोलंदाजी पाहायला भेटते ती परमच्या माध्यमातून. पुढचा चेंडू फुलटॉस पण पुरेपूर फायदा नाही घेतलेला आहे. तिथे क्षेत्ररक्षण सुद्धा असेल. जेपर्यंत पकडतोय थ्रो करतोय तेपर्यंत निश्चितपणे 1 धावा पूर्ण होईल. 1 धावाच्या मध्ये षटक क्रमांक दुसरे संपेल. संघाची धावसंख्या झाली ते 8 धावा. चांगल्या प्रकारची गोलंदाजी केली ते परमने. जे की 6 चेंडूमध्ये 3च धावा खर्च केलेल्या आहेत. गडी नाही बाद केले पण चांगली गोलंदाजी केलेली आहे ते परमने. चला गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला पाहायला भेटेल उसेद 21 नंबर जर्सी. बघूया आपल्या संघाची धावसंख्या. तर संघाची धावसंख्या फक्त थांबलेली आहे. षटक क्रमांक दुसरे संपलेला आहे. संघाची धावसंख्या झाली ते तब्बल 8च धावा. संघाची धावसंख्या आता मला वाटते मोठ्या प्रहाराची आवश्यकता असेल ती विसापूर संघाला. चला गोलंदाजीसाठी उसेद सज्ज होते. राईट ओव्हर द विकेटचा मारा काही स्वप्नेसाठी. पहिला चेंडू चांगला भिरकोला अलॉंग द कार्पेट शॉट असेल. परित असेल क्षेत्ररक्षक परम. जेव्हा पकडू थ्रो करते तेव्हा निश्चितपणे 1 धावा पूर्ण होईल. 1 धावाच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरसावी. संघाची धावसंख्या झाली 9 धावा. पहिल्या चेंडूवरती 1 धावा खर्च केलेले ते उसेदने. चला गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला भेटेल उसेद 21 नंबर जर्सी. बघूया आपल्या संघाची धावसंख्या. तर संघाची धावसंख्या फक्त थांबलेली आहे. षटक क्रमांक दुसरे संपलेला आहे. संघाची धावसंख्या झाली ती 8च धावा. संघाची धावसंख्या आता मला वाटते मोठ्या प्रहाराची आवश्यकता असेल ती विसापूर संघाला. चला गोलंदाजीसाठी उसेद सज्ज होते. राईट ओव्हर द विकेटचा मारा काही स्वप्नेसाठी. पहिला चेंडू चांगला भिरकोला अलॉंग द कार्पेट शॉट असेल. परित असेल क्षेत्ररक्षक परम. जेव्हा पकडू थ्रो करते तेव्हा निश्चितपणे 1 धावा पूर्ण होईल. 1 धावाच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरसावी. संघाची धावसंख्या झाली 9 धावा. पहिल्या चेंडूवरती 1 धावा खर्च केलेले ते उसेदने.
चला पुढचा चेंडू गोलंदाजी ट्राय होती परत एकदा ट्राय अवशेष सज्ज होतो इथं असेल परत एकदा अतिरिक्त धावा असेल अतिरिक्त धावाच्या मदतीने संघाची धावसंख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश करेल. संघाची धावसंख्या झाली धावफलकावरती धावा होता ते 10 धावा लॉस ऑफ 1 विकेट सेकंड ओव्हर प्रोग्रेस थर्ड ओव्हर प्रोग्रेस तिसरे षटक प्रगतीपथावरती असताना संघाची धावसंख्या झाली 10 धावा. आता मोठ्या प्रहाराची आवश्यकता असेल ती विसापुऱ्या संघाला ओपनर फलंदाज रोहन ते अजून स्ट्राईकवरती पाहायला भेटतील. हा चेंडू चांगला विरखवलेला आहे चेंडू जाईल से मारे का पार षटकार हे 6 धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या वेगाने पुढे सरसावेल. संघाची धावसंख्या झाली ती 16 धावा लॉस ऑफ 1 विकेट. अजून या षटकामधले इनिंग मधले 4 चेंडूने बाकी असते थोडे मागडे पडलेले आहेत ते उसेद. तर पुढचा चेंडू साईड चेंज केले राईट राऊंड विकेटचा मारा करतील बघूया रोहनसाठी पहिला एक अलॉंग द कार्पेट शॉट असेल जेव्हापर्यंत पकडतायत थ्रो करतायत तेव्हापर्यंत निश्चितपणे पण इथे थोडा गोलंदाजीच्या उसेच्या इथून थोडी मिसफील्ड होती आणि मग बदल्यामध्ये एक्स्ट्रा एक धावा भेटेल. या टोटल 2 धावाच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरसावेल. संघाची धावसंख्या झाली धावफलकावरती धावा होतात ते 18 धावा. या इनिंगमधले अजूनही 3 चेंडूंना बाकी असते चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतोय थोडे तर मागडे पडलेले आहेत पण जास्त सुद्धा धावा नाही खर्च केलेले हुसेनने. परत एकदा राईट राऊंड विकेटचा मारा करेल रोहनसाठी. पुढचा चेंडू अतिरिक्त असेल अतिरिक्त धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या परत एकदा पुढे सरसावेल. थोडे लेंथ लाईनने बाहेर सटकतात बाहेर जात आहेत आणि अतिरिक्त धावाची मागता होती संघाची धावसंख्या 1 धावाच्या मदतीने पुढे सरसावते. संघाची धावसंख्या झाली ती 19 धावा. जे की 3 चेंडूमध्ये 11 धावा खर्च केले ते हुसेनने. हा चेंडू चांगला विरघळलेला एज लागलेली आहे बघूया कोण विकेट होतो रोहनच्या रूपामध्ये संघाला लागणारा दुसरा झटका दुसरा खेळाडू बाद होईल. आता बघूया जे काही स्ट्राईक केली होती आपल्या स्ट्राईक घेतलेली आहे स्वप्नीलने बघूया किती मोठे प्रहार बघायला भेटतात ते स्वप्नीलच्या माध्यमातून. जे की जास्त तर भेटणार नाही कारण की इनिंग मधले फक्त 2च चेंडू बाकी आहेत आणि हुसेन गोलंदाजी चांगल्या प्रकारची करते जे 4 चेंडूमध्ये 11 धावा खर्च केलेले आहेत 3 चेंडूमध्ये 11 जे की 3 चेंडूमध्ये 11 धावा खर्च केली. चला फक्त इनिंग मध्ये 2 चेंडूने बाकी आहे पुढचा चेंडू परत एकदा गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. हुसेन हा चेंडू असेल हव्यामध्ये आणि स्वतः गोलंदाज असेल खाली हुसेन आणि हा चांगल्या प्रकारचा झेल स्वप्नीलच्या रूपामध्ये संघाला लागणारा तिसरा झटका तिसरा हजरा तिसरा खेळाडू बाद होईल स्वप्नीलच्या रूपामध्ये. बघूया आता स्वप्नीलची जागा घ्यायसाठी कोण येतोय. मयुरेश आता संघाची धावसंख्या स्थिरावलेली संघाची धावसंख्या झाली धावफलकावरती धावा होतात 19 धावा आता इनिंग मधले. इनिंग मध्ये लास्ट चेंडू असेल आता त्याची म्हणजे जे स्वप्नाची जागा घ्यायसाठी आले ते मयुरेश बघूया लास्ट चेंडू मध्ये किती धावा घेतात. कारण की आता मी तर बघायला गेलो तरी मगाची एक सामन्यामध्ये 52 धावा झाले त्याच्यानंतर 50 झाले म्हणजे इथे मोठे मोठे धावा होतात जे की मोठे लक्ष ठेवलेले होते पण हा लक्ष थोडा कमीच वाटतोय. परत एकदा अतिरिक्त धावा असेल अतिरिक्त धावाच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरसावेल. संघाची धावसंख्या झाली ती 23 धावा 20 आता या षटकामध्ये इनिंग मध्ये लास्टचा चेंडू असेल आणि गोलंदाजी ट्रॅक होती परत एकदा उसेत सज्ज होतोय आणि स्ट्राईक येण्यावरती आपल्याला पाहायला वेळ फलंदाज की मयूर बघूया लास्ट चेंडू मध्ये किती धावा घेतो. पुढचा चेंडू परत एकदा गोलंदाजीसाठी या चेंडू चांगला बिरकवलेला आहे तिथं क्षेत्र असेल तिथं असेल परम जर तिथं असला परम तर तिथं बॉल सुटायचे जास्त कमीत कमी चान्स असतात. हे 2 धावाने समाधान घेतले 2 धावाच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरसावेल. संघाची धावसंख्या झाली 22 धावा. आता जर शिवतेज वडनेगडे संघाला पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करायचा असेल तर 18 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता अपेक्षा गरज असेल आणि करावे लागेल ते शिवतेच्या संघाला. आणि जर आपल्या विसापुऱ्या संघाला जर पुढच्या फेरीमध्ये करायचं तर थांबवून ठेवावं लागेल रोखावं लागेल फलंदाजाला आणि चांगल्या प्रकारची गोलंदाजी त्यांना सुद्धा करावी लागेल.
चला लवकर लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यावे विसापूर संघ. तर आता जर पुढच्या फेरीमध्ये आता सलामीचे फलंदाज शिवतेजा संघाकडून गेलेले ते बाला आणि परम. स्ट्राईक येण्यावरती पाहायला भेटेल बाला आणि त्याचे नॉन स्ट्राईक वरती असतील ते परम, जे की चांगल्या प्रकारची गोलंदाजी परमने केली होती तेच नॉन स्ट्राईक वरती असतील, जे की ऑलराऊंडरचा पद पूर्ण करतात ते परम. चला गोलंदाजीसाठी गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होईल मयुरेश वैयक्तिक पहिलं आणि संघाकडे सुद्धा पहिलं षटक घेऊन आलेले ते मयुरेश. संघाच्या जर शेवटी संघाला पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करायचा असेल तर 18 चेंडूमध्ये 22 धावांची गरज असेल, 23 धावांची गरज असेल. 18 चेंडू आणि 23 धावा. सामना कुठपर्यंत जातो, कारण की 18 चेंडूमध्ये 23 धावा सुद्धा काही जास्त पण नाही पण कमी पण नाही आहेत. त्याला पहिला चेंडू मयुरेश गोलंदाजी करेल, गोलंदाजीसाठी सज्ज पण सुद्धा होईल मयुरेश बालासाठी. पहिला चेंडू चांगला बॉलर सामान्य देत आहेत ते क्षेत्र असेल, पहिल्या जेव्हापर्यंत पकडताय थ्रो करताय तेव्हापर्यंत निश्चितपणे एक धावा पूर्ण होईल. एक धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या, संघाचं खातं सुद्धा खुलेल आणि स्वतःचं खातं सुद्धा खुलेल. संघाची धावसंख्या जर एक चेंडू आणि एक धावा. आता स्ट्राईक येण्यावरती पाहायला भेटेल परम. बघूया आपल्या संघाची धावसंख्या कुठपर्यंत नेऊन पोहोचवतो. एक चेंडू आणि एक धावा. चला गोलंदाजीसाठी परत एकदा मयुरेश सज्ज होतोय. साईड चेंज केलेली आहे. जे की चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतोय तो मयुरेश. 45 नंबर जर्सी म्हणजे ते रोहित शर्माचा मोठा फॅन असेल. हा अतिरिक्त आहे का? हा अतिरिक्त धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या पुढे सरसावी. संघाची धावसंख्या झाली धावपदकाची धावा होता ते 2 धावा. 0 एक चेंडू आणि 2 धावा. आता अतिरिक्त धावा फेकून नाही जमणार. आता विकेट आणि गडी बाद करावे लागेल मयुरेश यांना, कारण की पहिली गोलंदाजीवरती तू आलायस म्हणजे तुला मोठी जबाबदारी तुझ्यावर ठेवलेली आहे. कारण की पहिला चेंडू तू एक धावा खर्च केला, दुसरा चेंडू अतिरिक्त फेकतोस. थोडा तरी कमबॅक करावं लागेल, कारण की संघाची धावसंख्या लई कमी केली तुम्ही, कारण की 22 धावा जास्त नाही आहेत. 18 चेंडू आणि 22 धावा पण जास्त काही कमी पण नाही आहेत. हा चेंडू जाईल पाठी डिक्लेअर झोनमध्ये. एक धावा. एक धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या पुढे सरसावी. संघाची धावसंख्या झाली धाव फरकावधी धावा होता ते 3 धावा. 2 चेंडू आणि 3 धावा. परत एकदा गोलंदाजीसाठी मयुरेश सज्ज. राईट मोर द विकेटचा मारा करे परमसाठी. हा अलॉंग द कार्पेट शॉट असेल, हा जाईल
लॉंग मध्ये जोपर्यंत पकडते थ्रो करते तोपर्यंत एक धावा निश्चितपणे पूर्ण होईल. एक धावाच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरसावेल. संघाची धावसंख्या जर ती 4 धावा. अजून या षटकामध्ये 3 चेंडूंना बाकी असते. 3 चेंडूमध्ये 4 धावा खर्च केले ते मयुरेशने. आता निर्धाव चेंडूची मागणी तर करावी लागेल मयुरेशांना. परत एकदा साईड चेंज केलेली आहे. राईट राऊंड विकेटचा मारा करतील ते सूरजसाठी. स्ट्राईक एनर्जी असते. सूरज बघूया पहिला चेंडू त्याने चौथा चेंडू असेल. आनंद कार्पेट शॉट असेल. हा तिथे क्षेत्ररक्षक जोपर्यंत पकडतोय थ्रो करतोय तोपर्यंत एक धावा पूर्ण होईल. एक धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या पुढे सरसावे. संघाची धावसंख्या झाली ती 5 धावा. 4 चेंडू आणि 5 धावा. बघा गेलो तर आता मोठ्या प्रकारची तिथे आवश्यक नाही. चांगल्या प्रकारचा क्रिकेट पाहायला भेटतोय तो परम आणि सूरजच्या माध्यमातून. 4 चेंडूमध्ये 5 धावा खर्च केलेला आहे ते मयुरेशने. तरी पण बघायला गेलो तर थोडी बहुत तरी चांगल्या प्रकारची गोलंदाजी करते मयुरेश आपल्या संघासाठी. पुढचा चेंडू चांगला भिरकवलेला आहे. कॅचची संधी पण तिथे क्षेत्र असेल. जोपर्यंत पकडतोय थ्रो करेल तेव्हापर्यंत एक धावा पूर्ण होईल. एक धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या पुढे सरसावे. संघाची धावसंख्या झाली धावफलकावरती धावा होतात ती 6 धावा. 5 चेंडू आणि 6 धावा. या षटकामध्ये लास्टचा चेंडू बाकी असेल. 1 to go असेल. स्ट्राईक एनर्जी असेल. परत एकदा असेल तर सूरज. अजून हा सामन्यामध्ये एकही सुद्धा मोठा प्रहार पाहायला नाही भेटला. एक मोठा फक्त पाहायला भेटलेला होता प्रहार. पण 22च्या रूपामध्ये एक धावा भेटेल. षटक क्रमांक 1 संपतोय. संघाची धावसंख्या झाली ती 7 धावा. त्याला 12 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता असेल ती शिवतेज मंडणगड संघाला. 12 चेंडू आणि 16 धावा. चांगल्या प्रकारची गोलंदाजी केलेली आहे ते मयुरेशने. 6 चेंडूमध्ये फक्त 7 धावा खर्च केलेल्या आहेत. त्याला गोलंदाजी सज्ज होते की रोहन चांगल्या प्रकारची फलंदाजी केली होती तशी चांगल्या प्रकारची गोलंदाजी पाहायला भेटते का बघूया. कारण की वैयक्तिक पहिला आणि सकाळकडून दुसऱ्या षटक घेऊन आले ते रोहन. स्ट्राईक एनर्जी पाहायला भेटेल. परम 12 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता अपेक्षा गरज असेल ती शिवतेज मंडणगड संघाला. पुढचा चेंडू राईट मोर द विकेटचा मारा करेल परम साठी आणि आजचा चेंडू असेल हव्यामध्ये. जेलबाद व्हायची संधी क्षेत्ररक्षक सुद्धा असेल पण मिसफील होते. चला मोबदल्यामध्ये एक धावा पूर्ण. दुसरा धाव आणि हा चेंडू जाईल मारे का पार चौकार. जिथं कॅच म्हणजे जिथं झेलबाद व्हायची संधी होती म्हणजे 0 धावा होते तिथे 4 धावा दिलेल्या आहेत. चला अंपायर आपला निर्णय सांगा. चला चौकार नाही पण हे 3 धावा असतील. हे 3 धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या पुढे सरसावी. संघाची धावसंख्या दुहेरी अंकामध्ये सुद्धा प्रवेश करेल. संघाची धावसंख्या झाली धावफलकावरती धावा होतात ते 10 धावा. अजून या म्हणजे 11 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता असेल. चला 11 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता असेल ती शिवतेज मंडणगड संघाला. 11 चेंडू आणि 13 धावा. की आता ते चांगल्या प्रकारचे क्रिकेट खेळतात जे की मोठा लक्ष नसला तर असाच खेळून आपल्या मॅचला आपल्या संघाला पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करून द्या. धागाव संघ जर आला असला तर कृपया त्यांनी कॉमेंट्री बॉक्समध्ये संपर्क साधावा. धागाव संघ. चला पुढचा चेंडू असेल का? नो नाही पण फुलटॉस आणि पुरणपूर फायदा. झेल बाद व्हायची संधी आणि सुरजच्या रूपामध्ये लागणारा संघाला पहिला झटका. पहिला हजरा. पहिला खेळाडू. पहिला प्लेयर सूरजला पहिल्यामध्ये पडजावं लागेल.
आता थोडी तरी मॅच तरी आहेच, कारण की 10 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता असेल. चला सुरतची जागा घ्यायसाठी आलेले ते अजिंक्य, जे की 10 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता असेल ती शिवतेज मंडणगड संघाला. चला 10 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता फलंदाजीसाठी, जे की सुरतची जागा घ्यायसाठी आलेले ते अजिंक्य. बघूया आपल्या संघाची धावसंख्या किती मॅच समाप्त करून येत आहेत का. 10 चेंडू आणि 13 धावा. गोलंदाजीसाठी परत एकदा रोहन सज्ज राईट मोर्द विकेटचा मारा करेल. हा चेंडू असेल आलं कार्पेट शॉट असेल, जाईल लॉंग ऑन मध्ये, जेवपर्यंत पकडते थ्रो करतोय. अरे मिस फील्ड मध्ये 2 धावा भेटतील. 2 धावाच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरसावेल. संघाची धावसंख्या झाली ती 12 धावा. आता जर पुढच्या फेरीमध्ये म्हणजे जर सामन्याला जिंकायचं असेल तर 9 चेंडू आणि 11 धावा. आणि 9 चेंडू 11 धावा कंपल्सरी बनवावे लागेल. कंपल्सरी चेस आहे. 9 चेंडू आणि 11 धावा. जे की रोहन सुद्धा चांगल्या प्रकारची गोलंदाजी होते आपल्या संघासाठी. परत एकदा गोलंदाजी सज्ज होते रोहन. स्ट्राईक केलं त्याचे अजिंक्य. हा इथं बॅट्समन बीट होतोय. संघाची धावसंख्या आता थोडी थांबते. चला 8 चेंडू आणि 11 धावा. संघाची धावसंख्या झाली धावफलकावरती धावा होतात 12 धावा. आता जर पुढच्या फेरीमध्ये जर प्रवेश करायचा असेल तर आता खालून तरी रन चालवतो. निर्धाव चेंडू नाही घ्यावा लागेल. आता थोडी मिसफील होते. एक धावा भेटेल. एक धावाने समाधान सुद्धा घ्यावा लागेल. एक धावाच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरसावेल सुद्धा. संघाची धावसंख्या झाली ती 13 धावा. आता 7 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता, अपेक्षा, गरज असेल ती शिवतेच्या मंडणगड संघाला. जर परम मोठा प्रहार म्हणजे एक षटकार मारतो ते इम्रान बोधू यांच्याकडून 100 रुपयाचा पारितोषिक लागू झाले आहे ते परम यांना. 7 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. हा चेंडू हा सुद्धा अलॉंग द कार्पेट शॉट असेल. एक धावा जे मिड स्क्वेअर लेग मध्ये जाईल. एक धावा पूर्ण. एक धावाने समाधान घेतलेले. एक धावाच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरसावेल. संघाची धावसंख्या झाली त्या 14 धावा. षटक क्रमांक दुसऱ्या सुद्धा संपेल. आता 6 चेंडू आणि 9 धावा. आलिशान धागाव कुठे पण असेल कृपया त्यांनी कॉमेंट्री बॉक्समध्ये संपर्क साधावा. आलिशान धागाव आणि डिंगडॉंग दुत्रोली दोन्ही संघाचे कर्णधार कृपया त्यांनी कॉमेंट्री बॉक्समध्ये संपर्क साधावा आणि नाणेफेकी करून घ्यावी. धागाव आणि डिंगडॉंग दुत्रोली. गोलंदाजाचं नाव रोहन. वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून तिसऱ्या षटक घेऊन आले. 7 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता, अपेक्षा असेल ती शिवतेज मंडणगड संघाला. स्ट्राईक केल्यावरती पाहायला भेटेल परम. चला बघूया पुढचा चेंडू. हा चेंडू इथे थोडे बीट होत आहे. पहिला चेंडू निर्धाव चेंडू फेकतोय. 5 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता असेल. आता थोडी मॅच प्रेशर मध्ये पडते पण अजूनही ओपनर फलंदाज परम हे स्ट्राईक केल्यावरती असतील. 5 चेंडू आणि 9 धावा. चला पुढचा चेंडू परत एकदा फलंदाजीसाठी सज्ज होतो. हा चेंडू चांगला फिरकवलेला आहे. अलगना कार्पेट शॉट असेल. एक धावा फिरणं. दुसऱ्या धावासाठी दुसरा धाव नको. चोटी धाव घ्यायचा प्रयत्न असेल पण संघाला लागेल. चला आता मोठ्या प्रकारची आता आता अपेक्षा असेल कारण 4 चेंडू आणि 8 धावा. या ग्राउंड काय स्टेट आहे त्याच्यामुळे इथं खालून खेळून जास्त तर धावा येणार नाहीत. 4 चेंडू आणि 8 धावा. थोडी मॅच आता प्रेशर बनते. संघाला लागलेला आहे दुसरा झटका. आता जे की अजिंक्यची जागा घ्यायसाठी गेलेले चांगल्या प्रकारची गोलंदाजी केली होती तेच रोशन भेलोसे.
4 चेंडू आणि 8 धावा. चला पुढचा चेंडू असेल अतिरिक्त धावा. अतिरिक्त धावाच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरसावी. संघाची धावसंख्या झाली धावफलकावरती धावा होतात 16 धावा. 4 चेंडू आणि 7 धावा. बघूया सामना कुठपर्यंत जातो. 4 चेंडू आणि 7 धावा. जर एक मोठा प्रहार येतोय तर मॅच जास्तीत जास्त झुकेल ती शिवतेज मंडळगड संघाला. आणि जर निर्धाव चेंडू येतोय चला परमच्या रूपामध्ये संघाला लागणारा तिसरा झटका. तिसरा खेळाडू बाद होईल. चला 3 चेंडू आणि 7 धावा. चला परमच्या रूपामध्ये संघाला मोठा झटका लागलेला आहे. रनआउट झालेले आहेत पण ते ओपनर फलंदाज गेले होते. 3 चेंडू आणि 7 धावा. 23 रनाची आवश्यकता असताना मॅच कुठे बनलेली आहे. 3 चेंडू आणि 7 धावा. चांगल्या प्रकारची गोलंदाजी पाहायला भेटते आपल्या विसापूर संघाच्या माध्यमातून. जे की त्याने सुद्धा 15 चेंडूमध्ये फक्त 16 धावा खर्च केलेल्या आणि 3 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता ठेवलेली आहे शिवतेज मंडळगड या संघाला. 3 चेंडू आणि 7 धावा. चला पुढचा चेंडू स्ट्राईक येणार असेल. रोशन जे ज्या प्रकारे स्ट्राईक घेतलेली आहे बघूया काय मोठा प्रहार पाय भेटतो का. आणि हा चेंडू जाईल. ज्या प्रकारे स्ट्राईक घेतली त्या प्रकारे मॅचला संपवायची प्रयत्न केलाय त्याने. षटकार या 6 धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या वेगाने पुढे सरसावली. संघाची धावसंख्या झाली ती आता 22 धावा. आता 1 धावांची आवश्यकता. तर रोशन बेलुसेसाठी इम्रान मोदू यांच्याकडून 50 रुपयाचा पारितोषिक लागू झालेला आहे. चला तर 1 धावांची गरज. 2 चेंडू आणि 1 धावा. कंपल्सरी चेस आहे पण हा चेंडू चांगला भिरकवलेला आणि पुढच्या फेरीमध्ये प्रवेश केलेला आहे ते शिवतेज मंडळगड या संघाने. आणि आता होणारा सामना जे की आता परम चांगल्या प्रकारची गोलंदाजी केली पण फलंदाजीसाठी लय भवलेले आहेत. पण असू देत एक मोठा नाव मोठा सितारा आहे. अभिनंदन. रोशन कृपया त्यांनी कॉमेंट्री बॉक्स मध्ये या रोशन भेलोसे. दुतुरोली आणि धागाव दोन्ही संघाचे कर्णधार कृपया त्यांनी कॉमेंट्री बॉक्स मध्ये संपर्क साधावा. नाणेफेकी करून घ्यावी. दुतुरोली संघ आणि धागाव संघ लास्ट पुकार असेल आणि लवकर आपला चला त्यांच्या हातानेच घ्या. मनोज भाई, मनोज मर्चेंट जल्द से जल्द कमेंट्री बॉक्स में आ जाए. चले इस मैच के बाद का होने वाला मुकाबला धुतरोली वर्सेज धागाव, आलिशान धागाव.
और सभी प्लेयर से गुजारिश है शिवतेज के कि लाइनमैन का काम अंजाम दे। और इसके बाद अल रब्बानी निगड़ी वर्सेस बोरी जमाल स्पोर्ट्स क्लब, ये तैयार रहे। धागाव धागाव केलवत कैप्टन कमेंट्री बॉक्स में रोशन से संपर्क करें।